गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी शुक्रवारी रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते जाणून घेऊयात. शुक्रवारी रात्री US मार्केट हे ऑलमोस्ट बऱ्यापैकी रिकवर झालेलं आहे. त्यानंतर शनिवार रविवारमध्ये कुठलीही बॅड न्यूज म्हणावी अशी मार्केटमध्ये आलेली नाही, परंतु झेलेन्स्की आणि ट्रम्प यांचं जे काही कॉन्फ्लिक्ट झालेला आहे तो ऑलमोस्ट आता सगळ्यांनाच माहीत झालेला आहे. त्यामुळे आता USचे जर फ्युचर्स आपण पाहिले तर ते थोडेसे लोअर ट्रेड करत आहेत, परंतु आपल्यासाठी काही फार चांगली परिस्थिती आहे असं दिसत नाही. आता बेसिकली जर आपण वर्ल्ड मार्केट पाहिलं तर मोस्टली एशियन मार्केट्स ग्रीनमध्ये आहेत आणि जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट 80 ते 90 पॉईंट गॅप अप ओपन होतं आहे. त्याचं इझिली रिझन आहे की जे काही ग्लोबल क्यूज आहेत तर ते मोस्टली पॉझिटिव्ह आहेत. जरी US फ्युचर्स थोडेसे स्लाइटली डाऊन असले तरी तिथे ऑलमोस्ट नॅसडॅक 1.5-2% हायर बंद झालेला आहे. मग त्याचा इम्पॅक्ट होतोच, परंतु साहजिकच आहे की ग्लोबल क्यूजवरती आपण मुळात म्हणजे आपण ग्लोबल मार्केटला फॉलोच करत नाही आहोत. त्यामुळे जरी मार्केट गॅप अप ओपन झालं तरी ते सेलिंगसाठी येण्याची प्रचंड जास्त शक्यता आहे. त्याच्यामागे बेसिकली रिझन काय तर FISनं शुक्रवारी ऑलमोस्ट 11,000 कोटींचं सेलिंग केलं. भले त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 12,000 कोटींचं जरी बाईंग केलेलं असलं तरी सेंटिमेंट पूर्णपणे निगेटिव्ह आहे. ओके, सेल ऑन राईजमध्ये जिथे जिथे मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक रेजिस्टन्सला सेलर्स येऊन बसतील आणि मार्केटमध्ये सेलिंग होईल. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर फार काही खास नाही आहे, परंतु मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये सेलिंग जे आहे तर ते अजून जास्त होण्याची शक्यता आहे. प्लस जर आपण पाहिलं की लार्ज कॅपमध्ये बऱ्यापैकी सेलिंग ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळे फार जास्त सेलिंग इथनं पुढे होईल याची शक्यता थोडीशी कमी वाटते. परंतु मिड कॅप आणि स्मॉल कॅपला तर बिलकुलही हात लावू नका, कारण तिथे अजूनही खूप जास्त फ्रॉथ म्हणजे आपण काय म्हणू शकतो की सेलिंग अजून होणं बाकी आहे. त्यामुळे एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नाही आहेत, हे लक्षात असू द्या. तर आता आपण जर झेलेन्स्की आणि ट्रम्प यांचा जर इश्यू पाहिला तर याचाही इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळेल. प्लस बाईंग आणि सेलिंग हे जर आपण पाहिलं FISचं तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रकारचं आपण काय म्हणू शकतो की एक वेगळेपण जाणवतं की आजपर्यंत FISनं सिंगल डेमध्ये एवढं मोठं सेलिंग कधीही केलेलं नव्हतं, परंतु त्यांनी ते केलेलं आहे. मग या गोष्टीमध्ये साहजिकच आहे की मार्केटवरती प्रेशर राहणं खूप कॉमन आहे. त्यामुळे मग कुठलीही पोझिशन बनवताना थोडंसं सेफर साईड बनवावी आणि सेल ऑन राईज मार्केट असल्यामुळे मोस्टली मार्केट जोपर्यंत 22,800 क्रॉस करून वरच्या साईडला क्लोज करत नाही डेली बेसिसवर तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा कॉन्फिडन्स मार्केटमध्ये येणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आता मार्केट कुठे ही घसरगुंडी जाऊन थांबते हे पाहणं जास्त गरजेचं राहणार आहे आणि त्यानंतर मग तिथनं हळूहळू बाईंग ॲक्युम्युलेशन वगैरे सुरू होऊ शकतं. परंतु मार्केट मात्र सध्या सेल ऑन राईज मोडमध्येच आहे, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जो गॅपअप होतो आहे तर तो गॅपअप विनाकारण होतो आहे, त्यामुळे तो सस्टेन होण्याची कुठलीही पॉसिबिलिटी मला वाटत नाही. आता आम्ही बरेच दिवसापासून सांगतो आहे की गव्हर्नमेंटनं काही ना काहीतरी FISशी बोलून इंटरफेअर करणं फार गरजेचं आहे की त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, ते एवढं सेलिंग का करतायत, काहीतरी रिझन्स असतील त्याच्यामागे ना. तर मग ते सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज करायला हव्यात. त्यानंतर रुपी जो डिप्रिशिएट होतो आहे त्यामुळे त्यांना लॉसही होतो आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे FIS जरी सेल करत असले मार्केटमध्ये तरीसुद्धा ते फार प्रॉफिटमध्ये सेल करत आहेत अशातला काही प्रकार नाही. कारण ते जेव्हा इंडियन रुपीमध्ये आपल्याकडे पैसे लावतात तेव्हा ते इंडियन रुपीमध्ये शेअर्स सेल केल्यानंतर त्यांना त्याचे डॉलर बनवावे लागतात घेऊन जाण्यासाठी, आणि डॉलरमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर ऑब्व्हियसली रुपी वीक झाल्यामुळे त्यांना कमी डॉलर्स मिळतात आणि याचाही फटका त्यांना इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज हा बसत असतो. तर मग साहजिकच आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेड करणं, इन्व्हेस्टमेंट करणं एवढं सोपं नाही आहे आणि त्यांना सध्या US मार्केट आणि चायनीज मार्केट हे दोनही मार्केट जे आहेत तर ते त्यांना ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहेत, त्यामध्ये त्यांना जास्त रिटर्न्स मिळत आहेत. मग साहजिकच आहे की ते आपल्याकडे येऊन का लॉस करून घेतील, बरोबर ना. तर मग आता FIS कुठे जाऊन सेलिंग थांबवत आहेत हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आय होप ते थांबवतील लवकर. तर मग मित्रांनो,
भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.